हाय नमस्कार. चला इकडे बघा मी कांदे कापले मस्त उभे कांदे कापून घेते मी आता मस्त आज कांदे भजी बनवणार आहे. कारण की आधीला जास्त भूक नाही आहे, मला पण भूक नाही आहे, त्यांना पण भूक नाही आहे. त्याच्यासाठी मग मी गरम गरम कांदे भजी बनवते. आणि आता वाजले रात्रीचे 8:30-9 वाजायला आले. हे बघा हळद टाकते, तिखट टाकते, तिखटच चांगली लागते कांदे भजी. आणि बघा मीठ टाकते. आणि आता आहे ना धने टाकते. धने टाकते. कांदे भजीमध्ये धने टाकायचा तरच चव लागते भजीला, एकदम भारी लागते. आता मी आहे ना सगळं मिक्स करून घेते मस्त हाताने. सगळं कांद्याला लागायला पाहिजे मसाला, मीठ, तिखट, हळद सगळं बघा सगळं असं मिक्स करून घ्यायचं मस्त. आता मस्त मिक्स झालं. आपण आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊ. हे बघा बेसन पीठ टाकते मी आता. हे कांदे भजीला आहे ना जास्त बेसन पीठ लागत नाही, लागतं टाकायचं, जास्त पण चांगलं लागत नाही बेसन पीठ. आता आहे ना सगळं मिक्स करून घेते मस्त. आणि पाणी लागलं तर टाकायचं. हे कांदे भजीला आहे ना जास्त पाणी लागत नाही, कारण की कांद्याला ना पाणी सुटतं. आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं ना, त्या कांद्याला आहे ना पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाण्याची गरजच पडत नाही. जर समजा लागलं बिगलं पाणी तर थोडंसं टाकायचं लागतं. मला आहे ना थोडंसं आता पीठ कमी वाटते, मी पीठ टाकते आता थोडं. हे बघा थोडं पाणी टाकते, थोडंसं उतळा देते फक्त, जास्त नाही. हे बघा थोडं पाणीचा उतळा दिला फक्त बस. बघा आपलं आता पीठ तयार झालं मस्त, एकदम भारी भिजले मस्त. आता आपण आहे ना भज्या तळायला घेऊ. इकडे बघा कढाई ठेवली मी. आता ही कढाई आहे ना काळी कढाई आहे, म्हणजे तळणच तळते मी त्याच्यामध्ये. काय पण तळायचं राहिलं ना याच्यामध्ये तळते, कारण की काही दिसते तर तुम्हाला वाटलं की अशी कढाई ठेवली बघा. काही माझी कढाई वेगळी आहे जेवण बनवायची, पण ही तळण्यासाठी ठेवली मी स्पेशल. चला आता तापून गेली कढाई मस्त. आता त्याच्यामध्ये तेल टाकते. तेल टाकून घ्यायचं मस्त. हे बघा आता तेल तापलं का बघून घेऊ आपण. एक टाकून बघायचा कांदा, तापलं नाही अजून तेल. बघा तेल तापले. आता मी आता एक एक भजी सोडते आता तेलामध्ये. हे बघा ही भजी ना असं दाबून नाही जास्त. बघा मी हे घेते ना आता, असं जास्त दाबायचं नाही तिला. आहे आल्लर फक्त असं उकलायचं पीठ आणि असं सोडायचे. असं उकलायचं आणि असं सोडायचं बस. एकदम भारी येते भजी, मग कुरकुरीत भजी येते मस्त. त्याच्यामध्ये सोडा टाकायचा नाही, कारण की सोडा टाकला ना मग भजी नरम पडते. त्याच्यामध्ये कांदे भजीमध्ये सोडा टाकायचाच नाही. आता 1-2 मिनटं आहे ना त्याला हात लावायचा नाही. थोडं 1 मिनटं त्याला चांगली होऊ द्यायची भजी, मग नंतर पलटी करायची. बघा आता 1 मिनटं झाले मस्त. आता मी त्याला पलटी करते, एक भजी पलटी करते मस्त. एकदम भारी येते ही भजी कांदे भजी. आणि खायला पण एवढी चव लागते मस्त, एकदम एकच नंबर आहे. नक्की बघा, हॉटेलपेक्षा पण भारी. चला मग मी असं सगळे तळून घेते आता, मग दाखवते तुम्हाला. बघा आता तळून झाले भज्या मस्त. आता हे भज्या काढून घेते. एक भजी काढून घ्यायची मस्त. आणि त्याच्यासोबत मस्त हिरव्या मिरच्या, एकच नंबर. मग असं करून एक भजी सोडते मी. अजून परत दुसरा गाण.
दुसरं घाण पण पलटी करते. मिरच्या तळल्यात मस्त आता कांदे भजीसोबत. मिरच्या खाणार कोणीच नाही, मी एकटी फक्त. ते पण खात नाही मिरची, आधी पण खात नाही, त्याच्यामुळे मी थोडक्यात तळल्या होत्या. चला आता आपली कांदे भाजी तयार झाली. तुम्हाला कशी वाटते कांदे भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली कांदे भाजी तयार झाली. आता कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. बघा किती भारी दिसते ना, एक एक तार तार दिसते बघा. मस्त कुरकुरीत झाली आहे भजी आपल्याला एकदम मस्त. या तुम्ही पण नक्की कांदे भजी खायला. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर, माझी कांदे भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.